खबर घेऊन कोण येतंय ना कळे. अरे मेरे हिंदू की अल्लाह, अरे आता खबर येईल. अरे ती तरी एका औरत आहे बरोबर येऊ दे रे, नाही तो ना अरे वो देखो. अरे क्या? अरे वो देखो. अरे किधर किधर? अरे वो अरे उधर. किधर है? अरे किधर? अरे किधर किधर यार? अरे किधर किधर? अरे क्या यार? वो देखो. अरे किधर? अरे नाम लेते ही आसमान से परी आई. देखो आई आई. अरे मेरी परी. अरे अरे मेरी परी. काळोजी जाधवांचा मनुष्य येईपर्यंत आपल्याला इथंच दडून बसलं पाहिजे. अरे मेरे यार, इतका वेळ उरत नाही म्हणून माझा जीव कसा गुटमाळ 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 गुटमळतोय. अरे आता कुठेही औरत आली तर तू घाबरतोस. अरे बाबा, हा हे बघ, हा आपल्याला इथं कुणी बघितलं तर ती औरत राहील बाजूला आणि मधल्या मध्ये मारावं लागेल आपल्याला. चल चल बाजूला. मेरी औरत. अरे ही औरत कुणाची टहळणी करते? अरे अरे टहळणी गेली जन्नममध्ये. अरे ऐक ऐक तिच्या पायांचा आवाज कसा रूम रे झूम. अरे रूम आणि झूम नाद देतोय. अरे जशा काही बरसीच्या घंटा. अल्लाह ताला. अरे खान साहेबांना दुआ मिळो. अरे काय कामगिरी मिळाली आहे. अरे पागल, अरे आपण आलो आहोत कोणत्या कामासाठी? अरे मेरे यार, अरे ही औरत. अरे ही औरत. अरे वो गई. अरे वो गई. क्या यार, बार बार मुझे रोकता है. अभी वो आती नहीं है. देखो देखो इधर ही आ रही है. आने दो आने दो. आ रही है आ रही. वापिस गई साले तेरे वजह से. मेरे वजह से? हाँ तुम्हारे वजह से. आने दो आने दो. आ रही है. तू देखना नहीं. ठीक है, मैं देखूंगा. देख देख. आओ 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 आओ. ये वापिस भी नहीं आ रही है. कोण रे तुम्ही आणि काय करता इथे? भाई साहब, ज्यादा बात्याचं काम नाही. आम्ही कोण आहोत दिसत नाही तुम्हाला? अरे मेरे ढिले जमान, अरे बायकांशी असं का बोलता? अरे ती परिजान घाबरून जाईल ना. आमच्या सारखे जवान मर्द असल्या औरतांना भीत नसतात. भाई साहेब, बऱ्या बोला ना आपल्याला आपला रस्ता सुधारा. गडबड कराल तर आमच्याशी गड आहे. अरे मेरे यार, अरे या कोयलच्या आवाजाला हा कावड्याची साथ होते ही. चुप बैठना इधर. इधर आओ. बार बार मुझे तू तंग करता रहता है. एक तो मुश्किल से औरत आई है. हिलना नहीं इधर से. ठीक है, मैं देखूंगा. परिजान परिजान तू का आली तिकडे? काय वाटलं रे तुम्हाला? आम्ही तुमच्या बुरख्यातल्या नारा वाटलो की काय? अरे मराठ्याची पोर एकटी बाहेर निघाली तरी तिचा साथी तिच्या हाताशी असतो. खबरदार. आम्ही म्हणजे तुला काय परसातली भाजी वाटली की काय? अरे कशाला ती कट्यार? अगं तुझ्या नजरेच्या कट्यारीनं माझा दिल कसा घाया झाला आहे. पुरे का तुझा चावटाळपणा? मी मर्द मराठ्याची औरत आहे.
की नाही याची साक्ष तुझ्यासारख्या बोल घुमटाला काय कळणार? काय काय म्हणालीस? माशा अल्लाह, अरे हिला हा पर्व कसा कळला? तुम्ही फाजल भाईकडून आलात? जी हा काळोजी जाधवाला भेटायला आलात? हे तुम्ही कसं बजावलं? एवढ्यावर तुमच्या ध्यानात नाही आलं? एवढी खडा ना खडा भित्त बातमी सांगते तरी तुमच्या डोक्यात प्रकाश पडला नाही अजून? या अल्लाह, म्हणजे या देवळाजवळ भेटायला आलात त्या तुम्ही? आम्हाला फितुरीची बातमी देणार त्या तुम्ही? हे यापूर्वी तुमच्या ध्यानात यायला हवं होतं, पण शिपाई पडलात, मुसद्दी नव्हे. बरं आता ऐका, नीट लक्ष द्या आणि तो सांगते तो निरोप अगदी अक्षरभर हुकुम साहेबांना कळवा. जी हा शिवाजी महाराजांनी पन्हाळा सोडून विशालगडाकडे जाण्याचा बेत आखला होता, हे तुम्हाला माहित आहे ना? जी हा जी हा ही बातमी आम्ही तुमच्या हेराकडून काढून घेतली. हा त्या हेराला तुम्ही सोडून दिलत ना? तो इकडे आला, बाजी प्रभूंना भेटला आणि दरबारी घडलेली सगळी हकीकत त्यांनी बाजी प्रभूंना सांगितली. तोबा तोबा. बाजी प्रभूंनी रागाच्या भरात त्याला बडतर्फ केलं, हद्दीपारीची शिक्षा फरमावली. बस एवढं? अरे आमच्या सुलतानानी तर अशा आदमीचा कडेलोटच केला असता. थांबा, एवढ्यानं झालं नाही. आपली हालचाल विजापुरी कळताच शिवाजी महाराजांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी विशालगडी न जाताच पन्हाळ्यावरच राहण्याचं मंजूर केलं. वा तोबा, काय अक्कल आहे? तुमच्या खान साहेबांनी विशालगडाकडे मोर्चा वळवलाय ना? तुमची सारी विशालगडाकडे वळतात मागल्या बाजूने मावळे येऊन तुम्हाला नेस्त नाबूद करतील. तोबा तोबा, बड़ी अफसोस की बात है. एवढ्यानं झालं नाही काही, म्हणूनच जाधवानी खान साहेबांना निरोप दिलाय. एकदम तुमचा मोर्चा फिरून पन्हाळ्याला वेढा द्या. पन्हाळ्याचा किल्ला बेमजबूत आहे. वेढा देऊन बाहेरची रसद बंद पाडली तर मावळे टिकाव धरू शकणार नाहीत. असा अक्षरभर हुकूम खान साहेबांना निरोप कळवा. जी हा तकसीर माफ. आपला निरोप अस्सल बरकुम खान साहेबांना सुनावतो. जरा थांबा, आणखीन एक महत्वाची सूचना द्यायची आहे. बाजी प्रभूंनी हद्दपार केलेला हिरोजी नाईक आत्ताच गावाबाहेर यायला निघालाय. त्याला तुम्ही वाटेतच गाठा. तो मोठा माती फिरू माणूस आहे. बाजी प्रभूंचा सूड उगवण्याची त्यांनी कसम खाल्ली आहे. त्याला आपलंसं करून घ्या. नोकरीची लालूच दाखवा. देतो. हा, आणि खान साहेबांना जाधवांचा निरोप द्या. हिरोजीला पन्हाळ्याच्या वाटानी वाटा माहितीयेत. आपल्या छाप्यात ह्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. आपल्या फौजेत त्याला सामील करून घ्या. चांगल्या हुद्द्यावर ठेवा. हा हा, बहुत अच्छा, बहुत अच्छा. ही कामगिरी आम्ही फत्या करू. खरं, आता मी जाते, पण दृष्टी आड गेल्याशिवाय रस्त्याला लागू नका, नाहीतर कुणाला संशय येईल. कळलं? कळलं. बरं झालं, दादा आता बिनघोर झाला. ते गया गया, अरे गया, मेरे आंखों का सितारा चला गया. अरे मेरी गुलेनार, गुलशन निकल गया. अरे काही मराठ्याची औलाद, अरे एवढीशी औरत, पण किती बेटर, आणि बेटर ती बेटर, पण किती खूबसूरत. अरे जशी काय इश्काची परछी. वारे मेरे नानाजी, वारे मेरे प्यारी, वारे मेरी बुलबुल. दोस्त दोस्त ताली. अरे उधर क्या देख रहे हो? टाली दो टाली. टाली टाली. अरे आधा काम हो गया. वो कौन सा? अरे मैं उसके ऊपर फिदा हूँ. अभी आधा काम बाकी है. वो क्या? अरे पागल, वो मेरे ऊपर फिदा होने की बाकी है. अरे टाली दो टाली. बरं बरं, चल चल, नाही तर तुझ्या बरोबर माझी गर्दन धोक्याला येईल. चल चल, बाजूला हो. कसला आवाज झाला? थांब थांब, असा बाजूला हो.
हत्याराच्या समोर कुर्निसात करणारा हरी कोण आला? असंभाय यात काहीतरी दगा आहे. आणि आपली बात हाडून तर ऐकली नसेल ना? हा, याला पकडून याची शहानिशा केली पाहिजे. इधर ही रुकना. हाँ ठीक मैं है, जाके देख. ठीक है, मेरे देखो, पास देखो। ये भी है. ठीक है, सावध रहना. इधर ही रुको. हाँ जाओ, मैं देखता हूँ. जाओ यार, भागना नहीं है. ये डरो मत, मैं है. हाँ, इधर ही रुको. जाओ. शैतान, मार उसका सूड आणि सूड. या बाजाचा सूड घेतल्याशिवाय माझ्या मनाला ती मात्र शांती मिळणार नाही. बस बाजात आता तूच माझा वैरी. प्रेमाच्या गुणी दाहलो, प्रेमाच्या गुणी दाहलो, प्रेमाच्या गुणी दाहलो. आता मी तुला वैरी दाहलो, आता मी तुला, आता मी तुला वैरी दाहलो. प्रेमाच्या गुणी दाहलो, प्रेमाच्या गुणी दाहलो, प्रेमाच्या गुणी दाहलो. साऊकताय अपमान याय मनी, साऊकताय अपमान याय मनी. साऊकताय अपमान याय मनी, साऊकताय अपमान याय मनी. शैल्या समाऊर से दिया क्षणी, शैल्या समाऊर, शैल्या समाऊर शेदिया क्षणी, शैल्या समाऊर से दिया क्षणी. प्रेमाच्या गुणी दाहलो, प्रेमाच्या गुणी दाहलो, प्रेमाच्या गुणी दाहलो. आता मी तुला वैरी दाहलो, आता मी तुला, आता मी तुला, आता मी तुला वैरी दाहलो. प्रेमाच्या गुणी दाहलो, प्रेमाच्या गुणी दाहलो, प्रेमाच्या गुणी दाहलो. धनी, धनी माझं ऐकून तरी घ्या. धनी नाही गजरा नाही. आता कालांतरही माझा वेग फिरणार नाही. या माझ्या मनकटात ताकद असताना त्या बाजाचा सूड न घेता मेल्या मळागत शेतावर पडून राहणार नाही. माझी प्रभूंची तरी कसली चूक. त्यांनी जे काही केलं ते दौलतीच्या रक्षणासाठी. खरीच फितुरी असती, गुन्हेगार सुटला असता तर दौलतीला धोका नसता का आला? आपण निर्दोष ठराल तर आपल्याला आनंद होईल असं त्यांनी नाही म्हटलं का धनी? धनी धनी दैवाची नजर फिरली तर देवाचाही दगड होतो. आपण त्या झाडापासाची माणसं आहोत. आज अंधार आहे, 4 दिवस काढू, तेव्हा तरी सूर्य उगवेलच उगवेल. लढव वया शिपायला तू शेतावर राहायला सांगते. आजच्या अंतरावर लढाईचा मैदान दिसाना बैला सारखा नांगर हाकून बसतो. वैराची गर्दन उडवणाऱ्या त्या समशेरीच्या हाती का विळा घेऊन कडवे कापीत बसू. आल्या भाऊ कर्तृत्वाला मान वाकवावीच लागते धनी. लढाईच्या मैदानात देशाचं दैव नांगरणारा शिपाई कधी ना कधी हा शेतावर यायचाच. कधी ना कधी म्हणजे केव्हा? म्हातारा झाल्यावर ना.
ज्ञानात अडकून पडलेली समशेर कचकन बाहेर काढण्याची माझ्या मनकातली ताकद काय काळाच्या पकडीत सापडली आहे. लाथेच्या ठोकरीनं हजार दुश्मनाची कंबरडी मोडण्याची ताकद माझ्या या पायात असताना या पायाने काय नुसते ढेकळे थोडीत बसू. सेनापतीच्या एका हुंकाराने विजयच्या कडकडाने हर हर महादेवची आरोळी ठोकणाऱ्या तोंडाने काही पापाने जोज करीत बसू. काय म्हणून? प्रार्थनाच्या वेळेत देवतेनं पळवाट काढली म्हणून. कुठून आणलं हे प्रार्थन? प्रार्थनाला मी जाणत नाही. या प्रार्थनाने मला या मराठे शाहीच्या सेवेतून दूर केलं असं तुला वाटत असेल तर जरूर समज. पण मला कोणी दूर केलं ते अजूनही आठवण माझ्या डोळ्यासमोर रसरसते आहे. त्या बाजीची मगरूर मुद्रा, तो उमरट आवाज, अधिकाराच्या कैपेने धुंद झाली त्याची ती जहरी नजर अजूनही माझ्या डोळ्यासमोरून हालत नाही. दोषाने चिडलेल्या सर्पाच्या पुष्करासारखे त्याचे ते विषारी उद्गार अजूनही माझ्या कानात दुमदुमतात आहे. त्याची आठवण होतात त्यातील वाहणारी प्रत्येक नस, प्रत्येक रोम, चालत्या जीवाच्या नाडीचा प्रत्येक ठोकन ठोका एकच साथ देतोय. हिरोजी हिरोजी हिरोजी, अन्यायाचा सूड घे, अन्यायाचा सूड घे. देवाची दया असली तर सुडाची वाट शेतमळावरूनच नाही का दिसायची? फितुरीच्या चाकरीत देह विटाळून मिळालेला सुडानं आपल्या घरी सुख लाभेल असं वाटलंच कसं आपल्याला? वाटेकडे डोळे लावून बसले असता कुणी विचारलं तर घरचे घर धणी शिदाच्या छावणीतून जात बळीच्या माना कापतायत म्हणून का उत्तर देऊ? दे, काय वाटल ते उत्तर दे. मला त्याची पर्वा नाही. बाहेर जंग पडले असता कवाट लावून बसणार शिपायाच्या जिडाला शोभत नाही. मी लढाईवर जाणार. लढाईच्या मैदानावर मराठ्याकडून वाव नाही मिळाला तर मुसलमानाकडून लढणार. पण माझा मी सूड पुरा करणार. म्हणजे सिद्धी